हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ द वर्ब बघणार आहोत. या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना याचं बेनिफिट होईल. चला मग चालू करूया. हॅलो गाईज, आपण आज वर्बच्या क्लासिफिकेशन बघणार आहोत. येस्टरडे आपण डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये सब्जेक्ट काय असतो, त्याच्याचबरोबर आपण हे बघितलं होतं वर्ब काय आहे, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण ऑब्जेक्ट काय आहे. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी असं सांगितलं होतं, सर वर्बमध्ये आपण बघितलं होतं की काही हेल्पिंग वर्ब्स असतात, काही मेन वर्ब्स असतात, मग त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण आज जो टॉपिक घेणार आहोत तो वर्बचं क्लासिफिकेशन बघणार आहोत की कशा पद्धतीचं त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. ह्या सगळ्या बाबी आपण डिस्कशन करणार आहोत. आता एकंदरीत आपण हे बघितलं की काल आपण सब्जेक्ट बघितलं होतं, त्याच्यानंतर वर्ब बघितला होता, ऑब्जेक्ट बघितला होता, आणि आज आपण काय करतोय, वर्बचे पूर्ण क्लासिफिकेशन बघतोय. हे सगळं काय चाललंय ते कशासाठी चाललेलं आहे, त्याचं कारण एक आहे की आपल्याला टेन्स शिकायचं आहे. आणि टेन्ससाठी काय लागतोय, तर आपण जे काय डिस्कस करत आहोत त्या सगळ्या घटक आपल्याला त्या ठिकाणी युटिलायझेशन होणार आहेत. त्यासाठी आपण याच्यामध्ये डीपमध्ये स्टडी करतोय. म्हणजे तुम्हाला टेन्स असं इझिली जायला पाहिजे तर तुम्ही हे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. हे पूर्ण टॉपिक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला काय होईल, खूप सोपं आणि इझी वाटेल टेन्स समजण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्याला ॲडव्हान्स लेवलमध्ये स्टडी करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प होईल त्याचे. ओके, चला मग सुरुवात करूया. आज आपल्याला वर्ब्स बघायचे आहेत. क्लासिफिकेशन ऑफ वर्ब्स बघणार आहोत आपण. तर कशा पद्धतीने आपल्याला क्लासिफिकेशन बघता येईल, तर मी सांगतो तुम्हाला की तुम्ही फक्त या ठिकाणी हे व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थितपणे बघून घ्या. क्लासिफिकेशन पूर्णपणे तुमचे क्लिअर आउट होते. तर या ठिकाणी जर बघितलं वर्ब्स म्हणजे काय, ओके, तर वर्ब म्हणजे काय, वर्ब म्हणल्यानं आपल्याला माहिती आहे की हा एक क्रियापद आहे. म्हणजे समजा कोणतं पण एखादी आपण वाक्य घेतलं, म्हणजे आता समजा कन्सिडर केलं, मी वाक्य घेतलेलं आहे, ओके, आय प्ले ऑन ग्राउंड, हे मी असं एक वाक्य घेतलं. तर इथं खेळण्याची क्रिया होऊ लागली. कशाची क्रिया होऊ लागली, खेळण्याची. म्हणजे हा प्ले काय झाला, या ठिकाणी वर्ब आहे, राईट. तर या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी वर्ब कोणता आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला समजलं की वाक्यात जे काही क्रियादर्शक शब्द आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी वर्ब म्हणलेलं आहे. सिंपल वे मध्ये आपण समजून घेतलं एक. येस, आता या ठिकाणी बघायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी जर आपल्याला वर्बचे क्लासिफिकेशन बघायचे असेल तर याच्यामध्ये दोन प्रकारचे क्लासिफिकेशन होतात. म्हणजे याचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक आहे मेन वर्ब आहे, आणि सेकंड पार्ट आहे तुमचा हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब असं म्हणलेलं आहे. मग हेल्पिंग म्हणजे काय, हेल्पिंग म्हणजे सहाय्य, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद एक आहे आणि मुख्य क्रियापद हे एक आहे. तर मुख्य क्रियापद कोणाला म्हणतो आपण, सहाय्यकारी क्रियापद कोणाला म्हणतो, हे पण आपण थोडंसं जाणून घेऊया. तर मुख्य क्रियापद आपण कोणाला म्हणलेलं आहे, तर क्रिया एक सेंटेन्स आहे, सेंटेन्स मधून जे काही मुख्य क्रिया दाखवते त्याला आपण मुख्य क्रियापद म्हणलेलं आहे. म्हणजे मुख्य क्रियापदाला जे काही क्रियापद हेल्प करतोय त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद म्हणलेलं आहे. इन डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत की मुख्य क्रियापद काय आहे आणि सहाय्यकारी क्रियापद काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं युजेस आहेत सेंटेन्स मध्ये, हे सगळ्या बाबी आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये मुख्य क्रियापद मध्ये काय होते, पुन्हा तुमचे दोन प्रकार पडतात. एक आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरं आहे तुमचं अकर्मक क्रियापद. म्हणजे एक आहे ट्रान्झिटिव्ह आणि दुसरं आहे इनट्रान्झिटिव्ह. एक आहे ट्रान्झिटिव्ह, दुसरं आहे इनट्रान्झिटिव्ह. ओके, ह्याच्यामध्ये म्हणतो आपण सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक. एक आहे सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक. आता सकर्मक म्हणायचं कोणाला, तर याच्यामध्ये बघितलं जर मी इथे एक वाक्य घेतो, आय प्ले ऑन ग्राउंड. ओके, तर याच्यामध्ये तर एक विचार करा, इथं बघा स क हे काढून टाका, मधी काय कर्म, मधी काय दिसतोय तुम्हाला, कर्म. सचा अर्थ तर सकर्म म्हणजे कर्मासोबत. म्हणजे या ठिकाणी मला सांगा, आणि कशासाठी बघतो आपण, वर्ब बघतोय. म्हणजे वर्ब कशा प्रकारचा आहे, कर्मासोबत आहे. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला कर्म दिसतो का नाही,
कर्म म्हणजे कोण बघितलं आपण, त्याच्यासाठी प्रिव्हियसली व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. याच्यामध्ये बघा, जे कर्ता आहे, कर्त्याची क्रिया ज्या घटकावर होते हे जर सेंटेन्स मध्ये दाखवत असेल तर त्याला आपण कर्म म्हणलेलं आहे. म्हणजे बघा इथं आय कुठं याची क्रिया होत आहे, ऑन ग्राउंडवर होत आहे. म्हणजे ग्राउंड हे काय झालं, त्याचं कर्म झालेलं आहे. म्हणजेच त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो इंग्रजीमध्ये. काय म्हणतोय, ऑब्जेक्ट म्हणतोय. म्हणजे ऑब्जेक्टवर काय झाले, त्याची क्रिया झालेली आहे. मग मला सांगा या ठिकाणी याच्यामध्ये कर्म आहे का नाही? हो आहे. म्हणून हे काय झालं, सकर्मकचं उदाहरण झालं. म्हणजे हे जे तुमचा प्ले आहे तो काय झाला, सकर्मक क्रियापद झालेला आहे. सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. तिथं अकर्मक काय आहे, तर मी जर असं सांगितलं आय रन फास्ट, ओके, मी फास्ट पळतो. याच्यामध्ये जर बघितलं, मला सांगा यामध्ये एक ना ऑब्जेक्ट काय आहे, हो कर्म कशावर होतोय, कोणत्या घटकावर कर्म होतोय माहिती आहे का? हे विशेष आहे. याच्याबद्दल हे जे काय क्रिया होत आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणजे क्रिया विशेषण आहे, हे तुमचं ऑब्जेक्ट नाही. म्हणजे याच्यामध्ये मला सांगा कर्म प्रेझेंट आहे का? हो कर्मासोबत क्रिया सेंटेन्स दाखवत आहे का? नाही दाखवत आहे. म्हणून याला हे जे क्रियापद आहे याला अकर्मक क्रियापद म्हणतात. आता हे दोन्ही पण बघितलं मी, हे प्ले दिसतो, त्याच्यानंतर रन दिसते, हे सगळे कशामध्ये आले, मेन क्रियापद आले. म्हणजे मेन क्रियापद मध्ये तुम्हाला जर बघितलं मुख्य क्रिया दर्शवत आहे. ओके, मुख्य क्रियापद दर्शवत आहे, मुख्य क्रिया दर्शवत आहे. म्हणजे पळणे, धावणे, खेळणे. आपल्या घरामध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे काही घटक किंवा जेवढे काही कार्य करतो ते सगळे काय आहेत, मुख्य क्रियापद आहेत. ओके, काम करतोय, बोलतोय, चालतोय, येतोय, खेळतोय, जे काही करता ते सगळे काय आहे, तुमचे मुख्य क्रियापद आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला बघण्यात आलेलं आहे की आपल्याला मुख्य क्रियापद कशाला म्हणतोय. त्याचे दोन प्रकार पडतात. एक आहे तुमचा सकर्मक, त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणलेला आहे, आणि दुसरा अकर्मक, त्याला काय म्हणलेलं आहे, इनट्रान्झिटिव्ह म्हणलेलं आहे. सकर्मक मध्ये काय होतं, ते जे सेंटेन्स आहे किंवा सेंटेन्स काय दाखवतोय, ते कर्मासोबत सेंटेन्स असतोय. आणि जे अकर्मक आहे तो विदाऊट कर्म ते काय दाखवतोय, त्याचा मिनिंग पूर्णपणे कंप्लीट करते. बघा याचा मिनिंग पूर्ण नाही असं आहे का? नाही, मी जोराने पळतोय, धावतोय, म्हणजे याच्यामध्ये त्याचा मिनिंग पूर्ण निघतो. परंतु यामध्ये कर्म अब्सेंट आहे. म्हणजेच हा जो क्रियापद आहे तो कोणता क्रियापद आहे, अकर्मक क्रियापद आहे. ह्याच्यासोबत कर्म नाही, विदाऊट कर्म हा काय करतोय, स्वतःचं मिनिंग किंवा पूर्ण करतोय. त्याच्यामुळे आपण याला अकर्मक क्रियापद म्हणलेलं, अशा क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात. इथपर्यंत कोणाला अडचण नसेल, आय होप. आता बघूया हेल्पिंग वर्ब काय. आता हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद, याला आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो. यामध्ये जर बघितलं, फर्स्ट बघितलं तर प्रायमरी वर्ब म्हणतो आपण. सेकंड पार्ट जो आहे तो मॉडेल आहे. काय आहे, सेकंड पार्ट आहे मॉडेल. म्हणजे हेल्पिंग वर्ब्स मध्ये पुन्हा डिवायडेशन दोन पडलेत आहे. एक आहे तुमचा प्रायमरी वर्ब, सेकंड आहे तुमचा मॉडेल आहे. आता प्रायमरी वर्ब मध्ये जर बघितलं तर काय आहे, तुमचा टू बी चे रूप आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे टू हॅव चे रूप आहेत, त्याच्यानंतर टू डू चे रूप आहेत. कशामध्ये आहे, प्रायमरी वर्ब मध्ये. आता मी बघलं टू बी चे रूप कोणते कोणते आहेत, तर याच्यामध्ये आय मीज आर आहे, वाज वेअर आहे. आता आय मीज आर चा अर्थ काय होते, आहे. ओके, आहे म्हणजे कधी आहे, आता आहे. आता म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स. म्हणजे आय मीज आर हे कधी वापरलं जाते, तर हे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण युटिलायझेशन करतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला समजलं की आय मीज आर हे प्रेझेंट टेन्स साठी वापरायचं आहे, बाकी कुठे वापरायचं नाही. आपल्याला कुठे वापरायचं आहे, प्रेझेंट टेन्स साठी वापरायचं आहे. म्हणजे हे जे आय मीज आर आहे ते प्रेझेंट पार्टिसिपेंट आहेत. ओके, सेकंड पार्ट आहे तुमचं काय, वाज आणि वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ होतो होता. कधी होता, अगोदर होता. म्हणजे पास्ट टेन्स साठी वापरलं जाते. आणि हे टू बी चे रूप आहेत. आय मीज आर, वाज वेअर हे काय आहे, तर टू बी चे रूप आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. अर्थ काय होत आहे, आय मीज आरचं आहे, होत आहे, आणि वाज वेअरचं काय होते, होता, होती, होते. म्हणजे ॲज पर द काय म्हणलेलं आहे, कर्त्यानुसार त्याचं काय होईल, त्याचा अर्थ थोडंसं व्हॅरिएशन होईल. म्हणजे होता म्हणजे जर
ही असेल तर होता होईल, सी असेल तर होती होईल. ओके, याप्रमाणे. आता इथं काय झालं, टू हॅवचे रूपे बघू आपण. तर याच्यामध्ये काय हॅव हॅज आहे आणि हॅड आहे. तर याचा अर्थ होतो हॅव हॅज हॅड. याचा अर्थ जो आहे बघा, हॅव हॅजचा अर्थ काय होते, आहे. परंतु याला वेगळ्या प्रकारे जर समजून घ्यायचं आहे तर ला आहे, कडे आहे, जवळ आहे असं सुद्धा होतो. ज्याप्रमाणे आय हॅव अ पेन, माझ्याजवळ एक काय आहे, पेन आहे. ओके, तर फक्त क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर हॅड आहे. हॅड म्हणजे काय, होता. ला होता, जवळ होता, कडे होता. म्हणजे काय, आय हॅड अ पेन, माझ्याकडे एक पेन होता, आता आहे का, नाही. म्हणजे हे मला जर भूतकाळामध्ये माझ्याजवळ काय आहे हे सांगण्यासाठी मी काय वापरेल, हॅड वापरणार आहे. सेकंड पार्ट आहे तुमचा. थर्ड पार्ट काय आहे, टू डूचे रूपे. आता टू डूचे रूपे मध्ये काय बघितलं, डू डज हे काय वापरतो आपण, प्रेझेंट टेन्स साठी युटिलायझेशन केलं जाते. आणि त्याच्यानंतर डीड कशासाठी वापरलं जातो, आपण पास्ट टेन्स साठी युटिलायझेशन करतो. म्हणजे आता प्रेझेंट टेन्स डू डज काय आहे, हे प्रेझेंट टेन्स साठी, याचा अर्थ होते करणे. ओके, करणे. आणि हे काय होते, केला. म्हणजे जर अगोदरचे काय घटक दाखवायचे असेल तर केला. पण याच्यामध्ये याचा मोस्ट जास्त इम्पॉर्टंट रोल काय करतोय, तर याचा यूज कुठं होतोय, तर आपल्याला समजा इंट्रागेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपण मॅक्झिमम युटिलायझेशन केलं जाते डू डज आणि डीडचा. ओके, तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. हे आपण फर्दर बघणारच आहोत. तर याच्यामध्ये एवढ्या बाबी तुम्हाला समजल्या असतील, काय अडचण नाही. आता बघूया मॉडल वर्ब का आहे. तर मॉडल मध्ये जर बघितलं तर एक आहे मॉडल, दुसरा आहे सेमी मॉडल. आता मॉडेल मध्ये कोणकोणते येतात आपण इकडे बघितलं होतं. प्रायमरी वर्ब मध्ये काय काय बघितलं होतं, टू बी चे रूप आहेत, त्याच्यानंतर टू हॅव आहे, टू डू आहे. याचे अर्थ पण बघितले, हे पण लक्षात ठेवायचं आहे, परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. ओके, आयमीजरचा अर्थ काय होते, आहे, वाजवेअरचा, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मॉडेल आहे. मॉडेल मध्ये बघितलं तर एक आहे मॉडेल, दुसरा आहे सेमी मॉडेल. आता मॉडेल मध्ये कोणकोणते येतात, एक आहे शाल आणि विल. याचा अर्थ होतो असेल. ओके, याचा अर्थ काय होतोय, असेल. आणि सेकंड पार्ट आहे तुमचा कोणता, कॅन. कॅनचा अर्थ होते करू शकतो. थर्ड पार्ट आहे तुमचा कुड, म्हणजे करू शकलो असतो, म्हणजे भूतकाळात युटिलायझेशन करतोय पॉसिबिलिटीसाठी. त्याच्यानंतर मे वापरला आपण कदाचित करेल. थर्ड आहे माइट आहे, कदाचितच करेल, म्हणजे कमी शक्यता आहे. ओके, त्याच्यानंतर वूड आहे, करेल किंवा होईल याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर आहे मस्ट आहे. मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे. ओके, आय मस्ट गो देअर, मी तिकडे जायलाच पाहिजे. म्हणजे हे काय झालं, मस्ट म्हणजे काय करतोय, कंपल्शन करतोय. काय आहे, मस्ट कधी दाखवतोय, शो करतोय, कंपल्शन दाखवतोय. त्याच्यानंतर एक नाही शूड आहे, करायला पाहिजे. ओके, ते यू शुड वर्क हार्ड, हार्ड वर्क करायला पाहिजे. ओके, त्या पद्धतीनं या ठिकाणी घेता येते, शूड वापरता येईल आपल्याला. तर हे झाले तुमचे मॉडल वर्ब. त्याच्यानंतर आहे तुमचं सेमी मॉडल. सेमी मॉडल मध्ये काय काय दिसते, नीड टू म्हणजे करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आउट टू आहे, करायला पाहिजे किंवा केलंच पाहिजे. त्याचा डेअर टू आहे, म्हणजे धाडस करतो. ओके, आय डेअर टू गो देअर, मी तिकडे जाण्याचं धाडस करतो. या पद्धतीनं हे पूर्णपणे काय आहे, तुमचे हेल्पिंग वर्बचं क्लासिफिकेशन आहे. आता आपण या ठिकाणी सेंटेन्स मध्ये त्याचा प्रत्येक याचं वर्बचं एक नाही हेल्पिंग वर्बचं सेंटेन्स मध्ये युटिलायझेशन बघितलेलं नाही. याच्यामध्ये आपण बघितलं होतं पूर्णपणे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन वर्ब मध्ये बघितलं होतं आपण कोणते कोणते बघितलं होतं. एक आहे तुमचा ट्रान्झिटिव्ह आहे, दुसरा इंट्रान्झिटिव्ह, हे दोन्ही पण बघितलं होतं मेन वर्ब मध्ये. त्यामध्ये आपण नंतर बघितलं होतं आपण हेल्पिंग वर्ब्स, म्हणजे त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणलं होतं. त्यामध्ये दोन पार्ट्स आपण पाळलेले आहेत. एक आहे तुमचा प्रायमरी वर्ब आहे, सेकंड आहे तुमचं मॉडेल. ओके, प्रायमरी मध्ये बघितलं होतं टू बी चे रूप बघितलं होतं, टू हॅव बघितलं होतं, टू डू बघितलं होतं. त्याच्यानंतर एक नाही आपण काय बघितलं, सेकंडरीच्या ठिकाणी आपण सेकंडरी नाहीये, मॉडेल आहे. तर मॉडेल मध्ये आपण दोन अजून त्याचे डिफरन्स पडलेले आहेत. एक आहे तुमचं मॉडेल आणि दुसरा आहे सेमी मॉडेल. आता मॉडेल मध्ये बघितलं होतं आपण किती, शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट, त्याच्यानंतर वूड, मस्ट, शूड बघितलं होतं. त्याच्यानंतर सेमी मॉडेल मध्ये काय काय बघितलं, नीड टू, युज्ड टू, आउट टू, डेअर टू, एवढे बघितलेले आहेत. आणि हे सर्व टोटल जर बघितलं तर हे टोटल होतात तुमचे 24.
किती होतात 24. म्हणजे जे मेन हेल्पिंग वर्ब्स आहेत ते किती आहेत तुमचे 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत. याचं एवढ्याचं प्रिपरेशन करायचं आहे. शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, त्याचा अर्थ काय होतो हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि उद्याच्या टॉपिकला आपण बघणार आहोत प्रत्येक वर्ब, प्रत्येक जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्याचं एक सेंटेन्स मेकिंग कसं करता येईल त्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर आपण बघणार आहोत तर टेन्स बघणार आहोत. आणि टेन्समध्ये हे सगळे आपण युटिलायझेशन करणार आहे. इथून इथंपर्यंत हे सगळे आपल्याला बघायचे आहेत. याचं काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट करा.